नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सरळ सेवा 2 ऑफिसर YPM या आपल्या YouTube चॅनलवरती। मित्रांनो, आपली ही नवीन सुरुवात आहे आणि या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आपण काही लेक्चर्स पर इथं लेक्चरची सिरीज सुरू करतोय। ओके, यामधले चालू घडामोडीचे लेक्चर्स हे सुरू झालेले आहेत आणि जे काही आता मराठी व्याकरणाशी संबंधित असणारे जे काही आपले लेक्चर असतील ते आता इथून पुढे रेग्युलर सुरू होतील। आपला मानस हा आहे की माझी इच्छा ही आहे की आपल्याला हे लेक्चर जे आहेत ते लाईव्ह घ्यायचे आहेत, परंतु विद्यार्थी संख्याच्या कारणामुळे आपण हे काही दिवस ऑफलाईन मोडमध्ये आपण काय करतोय हे फक्त आपण रेकॉर्ड करून तुम्हाला देतोय। या व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंट करा की तुम्हाला हे लाईव्ह सेशन मध्ये पाहिजे का। सो तुम्ही लाईव्ह असं जर कमेंट केलं आणि तुमची वेळ जर त्यामध्ये सांगितली मग त्या हिशोबाने आपल्याला ते लाईव्ह मध्ये कंडक्ट करता येतील, जिथे जेणेकरून तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं सांगता येतील, तुम्हाला देखील आमच्याशी बोलता येईल। हा त्या पाठीमागचा एक प्रामाणिक उद्देश आहे। आता इथं जे आपण काही सुरुवात करतोय ते काय करतोय की मागच्या वर्षापासून पाठीमागे आपल्याला जायचंय प्रत्येक जिल्ह्यावाईज। मग त्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याचे आयुक्तालय असतील, ग्रामीणचे पोलीस भरतीचे असतील किंवा त्याचबरोबर SRP असतील किंवा आपले जे काही बँड्समन असतील किंवा चालक असतील, या सर्व पदांच्या जे काही झालेले पेपर आहेत त्या सर्व पेपरमध्ये जे काही मराठी विषयाशी निगडीत असणारे, मराठी व्याकरणाशी निगडीत असणारे जे काही प्रश्न असतील ते प्रश्नांचे आपण काय करतोय एक सिरीज सुरू करतोय। आणि यामध्ये प्रथम आज पहिला जी सुरुवात होते आपली ती म्हणजे मुंबई शहर आयुक्तालयाचा जो काही पेपर आहे त्यापासून। मुंबई शहर आयुक्तालय पोलीस भरती 2024 इथपासून काय करतोय आपण हे सुरुवात करतोय। आता जास्तीचा वेळ नाही घेणार। ओके, हे प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण असणार आहे, उत्तर आणि त्याचबरोबरीने इतर जी काही माहिती आहे ती आपण देखील इथं पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया या आपल्या मराठी व्याकरणच्या सिरीजला आणि पहिलं लेक्चर आपण इथं पाहतोय। सो पहिला प्रश्न आहे संधीचा। प्रश्न काय आहे बघा, मन्वंतर या जोड शब्दाची संधी ओळखा। आता संधीचा विग्रह करून दिलेला आहे आणि त्याच्यावरून काय करायचं, या 4 ऑप्शन पैकी आपल्याला योग्य संधी कुठला आहे तो आपल्याला इथं शोधायचा आहे। आणि याचं उत्तर असेल मित्रांनो मनु प्लस अंतर, मन्वंतर। ओके, हा यनादेश संधीचा प्रकार आहे। यनादेश जी आपली संधी आहे त्या संधीचा हा काय आहे प्रकार आहे। आणि याच्यामध्ये काय होतं तर हा जो उ आहे, उकार आहे, पहिला उकार आहे, याचं व मध्ये जे आहे रूपांतरण होतं आणि तो पुढचा संधी होतो आणि शब्द होतो आपला मन्वंतर। ओके, मन्वंतर हा शब्द इथं झालेला आपल्याला पाहायला मिळतो। त्यानंतर पुढचा प्रश्न, पुढील पैकी संधी विग्रहाच्या नियमानुसार गटात न बसणारा शब्द आपल्याला काय करायचा आहे ओळखायचा आहे। गटात न बसणारा असा शब्द कुठला आहे तो शब्द आपल्याला इथं काय करायचा आहे ओळखायचा आहे। याच्यामध्ये दुष्काळ, दुर्जन, निष्कारण आणि निष्फळ सरळ सरळ पाहायला गेलं तर आपल्याला याचं उत्तर लगेच मिळतं। याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2। ओके, हा विसर्ग र संधीचं उदाहरण आहे। विसर्ग र संधी जो आहे याचं हे काय आहे उदाहरण आहे। आणि हा जो श चा नियम आहे, श चा एक विसर्गामध्येच असणारा नियम आहे की ज्यावेळी विसर्गाच्या पुढे क, फ, प अशा व्यंजने येतात त्यावेळी काय होतो त्या विसर्गाचा श होतो आणि तो पुढील अक्षरामध्ये काय होतो मिसळला जातो। ओके, सो इथं वेगळं काय आहे तर दुर्जन, दुह प्लस जन असा हा संधी आहे। कसा आहे दुह प्लस जन, या विसर्गाचा र होऊन तो काय होतो याच्या डोक्यावरती जातो आणि संधी होतो दुर्जन हा शब्द होतो। सो हा वेगळा आहे या इतर शब्दांपेक्षा। ओके, सो याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2। त्यानंतर पुढे जाऊया, खालील पर्यायी उत्तरातून पूर्वरूप संधी ओळखा। आता पूर्वरूप आणि पररूप असे मराठीचे 2 विशेष संधी आहेत। कुठले, एक आहे पूर्वरूप जो इथं पाहणार आणि दुसरा आहे पररूप संधी। ओके, सो असे 2 संधी इथं आपल्याला पाहायला मिळतात। मग याच्यामध्ये याचं उत्तर जे असेल ते म्हणजे पर्याय क्रमांक 2 चांगले से। आता याच्यामध्ये काय होतं, पहिलं रूप जे आहे ते कायम राहतं, म्हणजे शब्द असा असेल चांगले, ओके, प्लस असे, चांगले प्लस असे। पूर्वरूप मध्ये काय होतं पहिलं रूप इथला जो काही रूप आहे ते कायम राहतं
किंवा इथला जो काही स्वर आहे तो कायम राहतो आणि पुढचा जो स्वर आहे इथला तो स्वर लोप पावतो आणि शब्द काय होतो चांगलेसे हा इथं शब्द झालेला आपल्याला पाहायला मिळतो. देवालय देव प्लस आलय दीर्घत्व संधी आहे. दिग्विजय दिक प्लस विजय व्यंजन तृतीय व्यंजन संधी आहे त्याचा आहे. आणि मनोरथ विसर्ग उकार संधीचं हे उदाहरण आहे. आता जसं जसं जमेल तसं तसं मी तुम्हाला इथं प्रत्येक ऑप्शन बद्दल सांगण्याचा प्रयत्न करेन. जास्त वेळ पण नाही घेणार, बडाबडा आपण हे पाहूया कारण आपल्याला खूप सारे पेपर पाहिजे आहेत. सो वेळ आपल्यासाठी खूप महत्वाचा असणार आहे. त्यानंतर पुढे मनुष्य या शब्दाचे भाववाचक नाम कोणते? मनुष्य या शब्दाचे भाववाचक नाम. आता ज्यावेळी एखादा शब्द असेल धातू असेल त्यापासून जर आपल्याला भाववाचक नाम बनवायचं असेल तर आपल्याला त्याला प्रत्यय जोडावा लागतो. मग प्रत्यय घटित शब्द आपल्याला इथं पण माहिती असणं गरजेचं आहे. सो इथं मनुष्यत्व हा काय आहे? हा भाववाचक नाम आहे. त्व हा त्याला प्रत्यय जोडलेला आहे. पण किंवा पणा किंवा आई असे जे काही आपण प्रत्यय जोडून भाववाचक नाम बनवतो सो तो हा प्रकार आहे. ओके. सो मनुष्य या शब्दापासून बनणारा भाववाचक नाम कुठला असेल तर पर्याय क्रमांक 3 मनुष्यत्व हा असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे सौंदर्य हे कोणते नाम आहे? सेम पाठीमागच्याच प्रश्नाला फॉलो करणारा हा म्हणजे पुढचा प्रश्न आहे. सौंदर्य हे काय आहे? भाववाचक नाम आहे. प्रश्न फक्त काय केला फ्लिप केला चेंज केला. ओके. हा भाववाचक नामाचा प्रकार आहे. सुंदर सुंदर या नामापासून या नामाला ज्यावेळी आपण य प्रत्यय जोडतो त्यावेळी शब्द काय होतो? हा आपला सौंदर्य. सौंदर्य हा शब्द इथं तयार होतो. ओके. सो इथं हे लक्षात घ्यायचं की हे काय आहे तर भाववाचक नाम आहे. किती सहजरित्या म्हणजे उत्तर मिळतात अगदी सहज. त्यानंतर खालीलपैकी एक वचनी शब्द कोणता आहे? एक वचनी शब्द आपल्याला विचारला खूप कन्फ्युज होतं इथं वचन काही अपवादात्मक जे शब्द आहेत त्यांचं वचन आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मी तर म्हणतो पाठच करून ठेवायचे असे अपवादात्मक असणारे प्रश्न आपण तसंच करून घेतो. पाठ झालंच पाहिजे तुम्हाला लक्षात घ्या. इथं काय पर्वत हा एक वचन आणि अनेक वचनामध्ये कायम तसाच राहतो त्यामुळे हे उत्तर असणार नाही. विषय देखील एक वचन आणि अनेक वचन दोन्ही वचनामध्ये कायम आहे तसाच राहतो. त्यानंतर बोका यस बोका हे आपलं उत्तर असेल कारण बोकाचं अनेक वचनामध्ये बोके असं रूप बदलतं. सो इथं बोका हा एक वचनी लक्षात घ्या. बोका हा एक वचनी आहे. हत्ती हा एक वचनी आणि अनेक वचनी दोन्ही वचनामध्ये असं कायम राहतो. विषय एक वचन आणि अनेक वचन दोन्हीमध्ये कायम राहतो. पर्वत एक वचन आणि अनेक वचन दोन्हीमध्ये देखील काय होतं कायमच राहतो. ओके. सो बोका हा काय एक वचनी. आपल्याला काय विचारलं तर एक वचनी शब्द कोणता? सो उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 योग्य. ओके. त्यानंतर पुढील शब्दातील अनेक वचनी रूप ओळखायचंय. सिंपल अनेक वचनी आज्ञे असा शब्दच नाहीये. आज्ञे असाही शब्द नाहीये. आज्ञाने शब्द आहे परंतु हे अनेक वचन आहे का? नाहीये. सो इथं पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर असेल. आज्ञा हा काय आहे? अनेक वचनी रूप असणार आहे याचं. ओके. मुळामध्ये आज्ञाच राहतं. आज्ञाचं देखील आज्ञे वगैरे असं होत नाही त्यामुळे इथं लक्षात ठेवायचं एक वचन आणि अनेक वचनामध्ये आज्ञा हाच शब्द राहतो. याचं आज्ञाने असे रूप बदलत नाहीत लक्षात घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न चांदणी ओ मेरी चांदनी. वा चांदणी ह्या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप शोधा. चांदणीचं अनेक वचनी रूप म्हणजे वचन बदलून येणारं रूप काही वेगळं वचन नाही. आपल्याकडे फक्त 2च वचन आहेत एक वचन आणि अनेक वचन. सो चांदणीचं जेव्हा अनेक वचन होईल त्यावेळी ते चांदण्या होणार आहे ना की चंद चांदणे चांदना असं होत नाही. चांदणे कन्फ्यूज करू शकतं परंतु लक्षात घ्या ई कारांत असेल तर या कारांत त्याचं अनेक वचन होतं. ई कारांत स्त्रीलिंगी रूप असेल चांदणी ती चांदणी त्याचं अनेक वचनी रूप कसं होणार आहे? या कारांत चांदण्या. ओके. सो पर्याय क्रमांक 1 हे ते योग्य उत्तर असेल. त्यानंतर खालील शब्दापैकी स्त्रीलिंगी शब्द ओळखा. स्त्रीलिंगी शब्द ओळखायचा आहे. शाळा ती शाळा कोण आहे? ती शाळा आहे. घरटे ते घरटे. ओके. झाड ते झाड. घरटी ती घरटी होतात परंतु हे वचन बदलल्यामुळे होतं.
पेपर सेट करणाऱ्याने खूप डोकं लावलेलं आहे. वचन बदलल्यामुळे ती घरटी होतात, परंतु लिंगानुसार होत नाही. मुळामध्ये एकवचनी रूपामध्ये ज्यावेळी त्याचं लिंग ठरवलं जातं तेच लिंग त्याचं कायम तिथं पुढे गृहीत धरलं जातं, हे लक्षात ठेवायचं कधीही. त्यामुळे शाळा, ती शाळा म्हणजेच काय आहे आपलं, हे स्त्रीलिंगी शब्द असणार आहे. स्त्रीलिंगी शब्द असणार आहे आपला तो. ओके. त्यानंतर पुढे विरुद्ध लिंग ओळखा. हंस, ओ मेरी हंसिनी, माती खाल्ली, चुकलं. ओके, लक्षात ठेवा. हंसीन होणार नाही, हंसी होणार, हंसा होणार नाही, यापैकी नाही, काही गरज नाहीये. सो पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर असणार आहे. हंसिनी वगैरे ते हिंदीमध्ये होतं, मराठी भाषेत होत नाही. लक्षात ठेवा, मराठी भाषेत असा बदल होत नाही. हंस हंसीच होतं, हंसिनी, हंसिका, काही अशी नावं आठवायची नाहीयेत. ओके. त्यानंतर दिलेल्या शब्दाचे लिंग ओळखा. गायरान, ते गायरान म्हणजेच काय, नपुसक लिंग. ती गायरान आहे का, नाही, ती गाय आहे, ती गायीचं होईल. राणाचं होणार आहे का, नाही, ते रान, जे येईल शेवटी त्याच्याहून घ्या. नपुसक लिंग. ओके. उभयलिंग ही मराठी व्याकरणात कन्सेप्टच नाहीये, ही संस्कृत भाषेमध्ये असणारी कन्सेप्ट आहे. विचारू शकतात, त्यामुळे हेही लक्षात ठेवा. उभयलिंग हे संस्कृतमध्ये येतं, मराठीमध्ये येत नाही. मराठीमध्ये 3च आहे, पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुसक लिंग, अशी 3च लिंग व्यवस्था मराठी भाषेमध्ये आहे. याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. दिलेल्या शब्दाची विभक्ती ओळखा. पुस्तके, मूळ शब्द पुस्तक. ओके. प्रत्यय आहे का, नाहीये. पुस्तके अनेक वचन झालं ना, की त्याला प्रत्यय जोडलाय. प्रत्यय नाहीये तो, लक्षात घ्या. प्रत्यय आहे का, नाहीये, म्हणजेच काय, प्रथमा विभक्ती. याचं उत्तर काय असेल, प्रथमा. चतुर्थीचे प्रत्यय सला ते सला नाते, तृतीयचे प्रत्यय, पंचमीचे प्रत्यय. प्रत्यय पाठच पाहिजे. आपल्याला खूप काही खोलात जाऊन विचारलं जात नाही, परंतु लक्षात घ्या, प्रत्यय पाठ ठेवा. प्रत्यय जोडले, त्याची कारक विभक्ती, कारकार्थ कशा पद्धतीने ओळखला जातो ते पण माहिती असणं गरजेचं आहे. कारण ज्यावेळी मी पेपर पाहिले त्यावेळी मला असं लक्षात आलं की अरे इथं काय होत आहे, तर डिफिकल्टी लेवल वाढवली जाते, काठिण्य पातळी वाढवली जाते. त्यामुळं प्रश्नांचं स्वरूप देखील आता दिवसेंदिवस बदलायला लागलेलं आहे. पहिल्या लेक्चरमध्ये मी हे सांगितलेलं आहे. पुढे जाऊया. खालीलपैकी सामान्य रूप न होणारा शब्द शोधायचा आपल्याला. सामान्य रूप होत नाही ज्या शब्दाचा, असा शब्द शोधायचा आहे. ओके. झाड, झाडावर, झाडाने, झाडासाठी होतं. सिंह, सिंहाला, सिंहाने, सिंहाने माणसाला खाल्लं, नाही खात पण खाल्लं, एक उदाहरणार्थ. फोटो, फटवा, फटवे नाही. त्यामुळे उत्तर काय असेल, पर्याय क्रमांक 3 फोटो. त्यानंतर धनको, रुनको, रेडिओ, हे जे शब्द आहेत यांचं सामान्य रूप होत नाही, ते आहे तसेच तिथं राहतात, हे लक्षात ठेवायचं. ओके. मुलगी, हिचंही सामान्य रूप होतं, बरं का. ठीक आहे. सो उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 फोटोचं सामान्य रूप होत नाही. त्यानंतर दिलेल्या शब्दाचे सामान्य रूपाचा योग्य पर्याय निवडा. उंदीर मामा, गणपती बाप्पांचं वाहन, त्या उंदीर मामाचं काय करायचंय, सामान्य रूप शोधायचं आहे. उंदिरा नाही होणार, उंदरा नक्कीच होणार. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 योग्य. उंदिरा नाही होणार, उंदीर मूळचा शब्द आहे. ओके. सो इथे तर हे केलेलं आहे, मूळचा म्हणण्यापेक्षा याचं वेलांटी पहिली दिली आहे. सो नाहीच आहे, हा नाहीच होणार. ओके. सो पर्याय क्रमांक 2 हे याचं काय असणार आहे, योग्य असं उत्तर असणार आहे. त्यानंतर पुढे खालील वाक्यातील क्रियापद ओळखा. क्रियापद ओळखायचं आहे. तू त्या राजपुत्राला वर, ओके, राजपुत्राला वर सांगितलं मी क्रियापद. वर, वर म्हणजे काय, लग्न कर. वर म्हणजे काय, लग्न कर. क्रियापद म्हणजे काय, क्रियावाचक शब्द, ज्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येतं की या शब्दात क्रिया घडलेली आहे ते मला कळतं. सो त्याला म्हणतात क्रियावाचक शब्द. म्हणजेच वर हे काय असणार आहे, आपलं क्रियापद असणार आहे. पर्याय क्रमांक 3 हे याचं योग्य उत्तर असणार आहे. ओके. वर्णाली कोण आहे, तू. करता, वर्णाची क्रिया कोणावर घडली आहे, सांगा उत्तर तुम्हीच, आता कमेंट करा. आहे का कर्म त्यामध्ये, बघा, शोधा. चलो आगे. दिलेल्या पर्यायातील तत्सम शब्द निवडायचा आहे. तत्सम शब्द, तत्सम म्हणजे
संस्कृत भाषेतून जशाला तसा मराठीमध्ये आलेला असतो त्याला तत्सम. तद्भव संस्कृत भाषेतून मराठी भाषेत येत असताना थोडाफार बदल झालेला असतो त्याला म्हणतात तद्भव. ओके. आणि देशी, ती देशी नाही. देशी म्हणजे जे मूळचे इथले शब्द आहेत ज्यांची उत्पत्ती कुठून झाली कशी झाली काही सांगता येत नाही त्या शब्दांना म्हणायचं देशी शब्द. मग आपल्याला काय विचारलेलं आहे? तत्सम असा शब्द विचारलेला आहे. ओके. तत्सम म्हणजे जसा संस्कृतमध्ये आहे तसाच मराठीमध्ये आलेला असतो. सो इथं सासू नाहीये. स्वसू असं त्याचं काय आहे? संस्कृत मधलं रूप आहे. म्हणजे हा काय झाला? आपला तद्भव शब्द आहे. त्यानंतर खुळा आणि रेडा हे काय आहेत? तर देशी शब्द आहेत. खुळा आणि रेडा हे काय आहेत? देशी शब्द आहेत. मग याचं उत्तर काय असेल? पिता. पिता हा काय आहे? तत्सम शब्द आहे. मुळात तो पिता आहे तिथं. ओके. सो पिता हा आपला काय झालं या प्रश्नाचं उत्तर, पर्याय क्रमांक 1. त्यानंतर पुढे त्याने चांगला अभ्यास केला. या वाक्यातील कर्म ओळखायचंय. काय विचारलेलं आहे? कर्म ओळखायचं आहे. आता कर्म ओळखण्यासाठी पहिला क्रियापद कोण आहे ते माहिती पाहिजे. त्याने चांगला अभ्यास केला, क्रियापद तर मिळालं, पण आता मूळ धातू कोण आहे ते पण माहिती पाहिजे. मूळ धातू कोण आहे? केलामध्ये भूतकाळी जर क्रियापदाचं रूप असेल तर त्यामध्ये वर्तमान काळी काय करायचं? आपल्याला धातू घ्यायचा. कोण असेल तो? कर. मग याला नारा नारी नारे कोण? पहिला प्रश्न विचारा, करता शोधा, स्टेप बाय स्टेप जा. पहिला करता शोधा, त्यानंतर कर्माकडे जा. डायरेक्ट कर्म शोधण्याचा प्रयत्न केला तर गोची होऊ शकते. येतं का लक्षात? का म्हणतोय ते पुढे येईलच. तुम्हाला आणखीन बरेच पेपर घ्यायचे त्यामध्ये असा प्रश्न येईल, त्यावेळी मग तिथं सांगेल, नका टेन्शन घेऊ. ओके. सो करणारा कोण आहे? नारा नारी नारे कोण? तर तू, त्याने. ओके. आणि करण्याची क्रिया कोणावर घडली? न्याची क्रिया कोणावर घडली? हा एक प्रश्न लक्षात ठेवा. न्याची क्रिया कोणावर घडली? तर त्याचं उत्तर येईल त्या प्रश्नाचं अभ्यास. ओके. अभ्यास. किंवा आणखीन एक प्रश्न आहे, केलेला कोण? केलेला काय? केलेला काय? लेला हा प्रत्यय पण लक्षात ठेवू शकता. सो केलेला काय? काय केलंय? तर अभ्यास केलाय. सो अभ्यास हे काय झालं? माझं या वाक्यातलं कर्म झालं. त्याने म्हणजेच तू हा काय झाला? माझ्या या वाक्यातला कर्ता झाला. केला हा कोण झाला? तर माझ्या या वाक्यातला क्रियापद झालं. ओके. हे काय झालं? माझं क्रियापद झालं. सो सॉर्ट आउट आहेत गोष्टी. आणखीन काय वेगळं पाहिजे का? काहीच नाही. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे याचं योग्य असं उत्तर असणार आहे. अभ्यास हे वाक्यातील काय असेल? कर्म असणार आहे. ओके. सो मित्रांनो, खूप वेगात नाही झालं असं मला वाटतं. जर तुम्हाला वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगू शकता की सर थोडंसं आणखीन सावकाश घ्या, कारण खूप सारे घ्यायचे त्यामुळे थोडंसं हे केलं. दुसरं म्हणजे की जर तुम्हाला हेच प्रश्न मंजुषेच्या स्वरूपामध्ये, म्हणजे इथं प्रश्न येतील त्यानंतर तुम्ही उत्तर द्याल, त्यानंतर मी योग्य उत्तर सांगून इतर 4-3 पर्याय जे असतील तेही तुम्हाला एक्सप्लेन करेन. अशा पद्धतीने जर हवं असेल तर कमेंट करा की सर हे सेशन लाईव्ह मध्ये घ्या, लाईव्ह सेशन घ्या, असंही तुम्ही कमेंट करू शकता. आपलं चॅनल ग्रो होतोय, नवीन आहे, आपले मनापासूनचे प्रयत्न आहेत तुमच्या यशामध्ये आम्हालाही थोडासा वाटा मिळावा, आमचीही तुम्हाला काय म्हणूया आपण यशामध्ये सहभागी होता यावं आम्हालाही. सो ती संधी मिळावी, तुमच्याही मित्रांना या अशाच व्हिडिओचा, या आपल्या चॅनलचा फायदा व्हावा म्हणून तुम्ही तुमच्या मित्रांना हे चॅनल शेअर करा, त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगा. आवडला असेल तर लाईक पण करा. आणि आणखीन तुम्हाला काही आम्हाला सांगायचं असेल, कौतुकाची थाप द्यायची असेल तर कमेंट करून नक्की तसंही कळवा. इथंच थांबूया, भेटूया मग परत उद्याच्या लेक्चरमध्ये पुढचा एक नवीन असाच एक पोलीस भरतीचा पेपर घेऊ विथ डिटेल अनालिसिस, डिटेल विश्लेषणासह. तोपर्यंत थांबूया. धन्यवाद.